कारण आज जे काही चाललंय ते देशभरात भयानक चाललंय चित्र. आरावलीमध्ये जो मी पाहताय, डोंगर कापायला निघालेत, मायनिंग करायला निघालेत, तपोवन इथे नष्ट करायला निघालेत, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये अग्निवन तोडायला निघालेले आहेत. एका बाजूला हे सगळे भारतीय जनता पक्ष नाही तर बिल्डर जनता पार्टी म्हणून ते एकत्र आलेले आहेत. आपण सगळे नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे. तुम्ही ठरवायचंय जिंकवायचं कोणाला आहे. आज इथे खूप मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत. मला वाटतं तिथे पण आहेत, कॅमेराच्या मागे पण बसलेत. जवळपास 60% महिला आहेत तिथे. इथे आहेत, तिथे आहेत, पलीकडच्या शेडमध्ये बसलेले आहेत. आज तुम्हाला विचारत आहे मी महिला म्हणून जे काही चाललेलं आहे, जे शहराचं विद्रुपीकरण चाललेलं आहे, महिला म्हणून जे शहरात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, जे शहरात तुम्ही पाहताय रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते, फुटपाथ कुठेही नाहीये, धूळ जी वाढत चाललेली आहे, तुम्हाला वाटतं का की तुम्ही किंवा तुमची पुढची पिढी अशा शहरांमध्ये राहू शकते का? म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहता की जिथे आता उन्हावमध्ये तुम्हाला आठवत असेल 2017 मध्ये एक बलात्कार झाला आणि त्या बलात्कारानंतर तिकडे भाजपचे जे आमदार होते कुलदीप सेंगर, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, चौकशी झाली आणि त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं. नुसतं अक्यूज नाही तर कॉन्व्हिक्ट, गिल्टी ठरवलं गेलं की ह्यानीच रेप केला. त्या मुलीने देखील सांगितलं की होय ह्यानीच रेप केला. त्याच्यानंतर गँगरेप केला, त्याला जेलची शिक्षा झाली, जन्मठेप झाली. पण भाजपचा आमदार होता म्हणून ज्या माणसाला फासावर चढवायला पाहिजे होतं त्या माणसाला परवा बेल मिळालेली आहे. तर या माणसाने फक्त म्हणजे रेप केला, कोणाचा बलात्कार केला तर फासावर चढवलंच पाहिजे, पण तेवढंच नाही केलं तर वडिलांना त्यांनी ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारून टाकलं. त्याच मुलीच्या वडिलांना, त्या मुलीच्या परिवाराला एका गाडीचा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि त्या परिवाराला मारून टाकलं. परवाकडे तिची आई आणि ती बिचारी जेव्हा ह्याला बेल मिळाली, ह्या घाणेरड्या राक्षसाला ज्याला फाशीवर चढवायला पाहिजे होती बेल मिळाली, तेव्हा भाजपचे लोक जाऊन त्याला हार घालत होते, हारतुरे घालत होते, त्याची ओवाळणी करत होते. आणि हिची आई आणि ही जेव्हा बिचारी रस्त्यावर आंदोलन करायला आली तेव्हा पोलिसांनी उचलून हिना फेकून दिला आत. असं सरकार तुम्हाला भाजपचं मान्य आहे का? हे जंगलराजच झालं. म्हणजे ते जे बोलतात ना जंगलराज बिहारमध्ये होतं, तसं नाहीये. भाजपाच्याच राज्यात जंगलराज होतंय. बिल्किस बानो सोबत काय झालं? तिच्या 3 वर्षाच्या मुलाला डोळ्यासमोर चिडून टाकलं होतं, तिच्या परिवाराला मारून टाकलं होतं आणि तिच्या देखील बलात्काराला जेव्हा तो जेलमधून बाहेर आला त्याला हार घातले, तुरे घातले. असे हे भाजपवाले हे महिलांना मान्य आहेत का? म्हणजे लाडकी बहीण मधून मध्ये मुख्यमंत्री चिडले होते अधिवेशनात, मी पाहिलं की तुम्ही लाडकी बहीणवर सतत बोलू नका, लाडकी बहीणवर सतत बोलू नका. अहो लाडकी बहीणवर बोलणार आम्ही, कारण तुम्ही पहिलं तर सांगितलं होतं लाडकी बहीणमध्ये की 2100 रुपये आम्ही देऊ, सांगितलं होतं की नव्हतं? म्हणजे तुम्ही तिथे तर खोटं बोललाच, पण ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून फसवतात ज्या बहिणींना, त्यांची सुरक्षा तरी तुम्ही कायम ठेवा. पण एक भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणजे शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत, तिकडच्या शेतकरी महिलांचे जे कुंकू आहे ते पुसत चाललेले आहे, पण तिथे कर्जमाफी तुम्ही करत नाही. महिलांवर जे बलात्कार होतात, महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर तुम्ही बोलायला काही तयार नाही. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, तिथे बोलायला तयार नाही. मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी नाशिकमध्ये किती खून झाले होते? 42 खून झाले होते. त्याच्यावर तुम्ही काही गृहमंत्री म्हणून बोलायला तयार नाही आहात. नवीन कुठचा उद्योगधंदा आपल्या राज्यात येत नाही, गुंतवणूक येत नाही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. 3 वर्ष आपली शहरं भयानक होत चाललेली आहेत, वाटोळं करत चाललंय तुम्ही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. आणि मग बोलायचं कशावर? तर नाही, आम्ही धर्मावर बोलू, आम्ही समाजावर बोलू, आम्ही भाषेवर बोलू. कशासाठी? तुम्हाला जर बोलायचं असेल तर मुद्द्यावर बोला. आणि धर्मावरच बोलायचं असेल, तुम्हाला धर्मावरच भाजपा म्हणून बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला एक उत्तर द्या की पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं होतं त्याच्यातला जो प्रमुख आरोपी होता त्याला तुम्ही भाजपात का प्रवेश दिला, ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग हिंदुत्वावर बोलायला समोर या. तुम्हाला आठवत असेल ते पालघर हत्याकांड जेव्हा झालं, ते 2 साधूंना जेव्हा मारलं गेलं, तिथे केवढं काय रान पेटवलं होतं भाजपने. जणू काही महाराष्ट्रात 2 साधूंच्या विरुद्ध उभा आहे, आपण सगळे 2 साधूंच्या विरुद्ध उभे आहोत. बरोबर निवडणुकीची जेव्हा वेळ आली, आता ही जिल्हा